अफर्मेशन म्हणजे काय, तर मला जे हवं आहे ते मला युनिव्हर्सला सांगणं गरजेचं आहे. हां, तर ते कसं सांगणार, तर पहिल्यांदी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं इंटेन्शन. ओके. हां, मला एखादी गोष्ट हवी ह्याच्या मागचं इंटेन्शन मला युनिव्हर्सला सांगायला लागतं. आणि ते जे वाक्य असतं त्याला म्हणजे इंटेन्शन म्हणजे कशासाठी हवी असं म्हणायचं का तुला? राईट. म्हणजे की मला सपोज एक आईस्क्रीम खायचंय. हां, जर मी म्हणते की मला उद्या आईस्क्रीम खायचंय, हे झालं माझं इंटेन्शन. बरोबर. हां, आणि ते खूप जनरलाइज आहे. बरोबर. पण ज्या वेळेला मला ते ॲज अ अफर्मेशन वापरायचं आहे की मला आता ते आईस्क्रीम मॅनिफेस्ट करायचं आहे, तर मी कसं करेन, तर ते इंटेन्शन आता मला माहिती आहे, पण ते इंटेन्शन जेवढं मी स्पेसिफिक बनवेन तेवढी ते स्ट्रॉंग होत जाणार आहे. हां, तेवढी त्याला एनर्जी जास्ती मिळत जाणार आहे. हां, म्हणजे मला उद्या दुपारी व्हॅनिला ह्या पर्टिक्युलर ब्रँडचं खायचं आहे, हे जेव्हा मी वाक्य म्हणते ते किती स्पेसिफिक आहे, म्हणजे डिटेल्स असल्या पाहिजे. एक्झॅक्टली. सो जितकं डिटेल तितकं त्या इंटेन्शनला जास्त इम्पॉर्टन्स मिळतो, जास्ती एनर्जी मिळते आणि लवकर मॅनिफेस्ट होतं, कारण आपण खूप स्पेसिफिकली युनिव्हर्सला सांगतो की मला काय हवंय. ओके. हां, सो हे असतं पहिलं अफर्मेशनचं रिक्वायरमेंटच असते इंटेन्शन. ओके. इंटेन्शनच्या बरोबर आपण हे वाक्य बनवतो जे आपण असं म्हणतो की ऑलरेडी घडलंय. हां, ज्यावेळेला आपण ऑलरेडी घडलंय म्हणतो तेव्हा काय होतं, एक हॅपीनेस आपल्यालाच होतं की आता मी आईस्क्रीम खातीये. बरोबर. हां, सो तुम्हाला वाक्य बनवायला लागतं जे ऑलरेडी घडलंय अशा पद्धतीने, आणि हे तुम्हाला अफर्म करायला लागतं. अफर्म करायचं म्हणजे काय करायचं, ते पर्टिक्युलर स्टेटमेंट ॲज इफ तुम्हाला मिळालंय असं ॲटलिस्ट 3 ते 5 मिनिटं तुम्हाला म्हणायचं असतं की ऑलरेडी मिळालेलं आहे. ऑलरेडी मिळालं. म्हणजे तू असं म्हणू शकतो की आपण ते प्रेझेंट टेन्स मध्ये हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली. की मी समजा एक वाक्य आहे की मी उद्या आईस्क्रीम खाईल, हां, हे एक वाक्य झालं, आणि दुसरं वाक्य आहे की आज मी आईस्क्रीम खातो आणि मला खूप भारी वाटतंय. येस, किंवा मी आईस्क्रीम खाल्लंय आणि मला भारी वाटतंय. हां, ओके. की ऑलरेडी घडून गेलं. हां, घडून गेलं. येस. सो अशा पद्धतीने पण तुम्ही या दोन्ही प्रेझेंट किंवा झालंय अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ओके. येस. तर हे झालं अफर्मेशन्सबद्दल. त्यानंतर आणखी काही सजेशन देशील का, समजा की हेल्थ रिलेटेड किंवा मनी रिलेटेड आपण अफर्मेशन्स कशा प्रकारे करू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. सो जनरली काय होतं ना, लोक म्हणतात आम्ही अफर्मेशन करतो, पण एका टाइम नंतर ते खूप रोबोटिक होत आहे. म्हणजे रोबोटिक अफर्मेशन्स पण असतात, पण त्याचा पण कंटाळा येतोय. कारण काय आहे ना, की आपल्या लाईफमध्ये मे बी सपोज काही प्रॉब्लेम चालू आहे कुठल्या तरी एरियामध्ये, हां, आणि आपला फोकस कुठे असतो, त्या प्रॉब्लेमकडे असतो. त्यामुळे आपल्याला सोल्युशनकडे आपण जास्ती लक्ष देत नाही. हां, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या प्रॉब्लेमपासनं काहीतरी डायव्हर्जन असं मेकॅनिझम शोधून काढलं पाहिजे. की टेम्पररी मी त्या प्रॉब्लेमपासून डिटॅच होईन आणि थोडंसं वेगळ्या झोनमध्ये येईन जिथे जाऊन मी ते अफर्मेशन करू शकेन. ओके. हां, आणि ज्यावेळेला हे डायव्हर्जन मेकॅनिझम आपण वापरतो त्यावेळेला काय होतं की आपण प्रॉब्लेमला लांब केलंय, आता माझ्याकडे एनर्जी आहे, आता ती मी कुठे वापरेन, अफर्मेशनसाठी. बरोबर. हां, आता मी हॅपीली अफर्मेशनसाठी एनर्जी वापरू शकते. आणि अफर्मेशन्स म्हणजे काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड वाक्य बनवलं पाहिजे असं पण नसतं. तुम्ही सिम्पल तुमची एव्हरीडे यूजमधली वाक्य बनवा की मी खूप खुश आहे. ओके. हां, रोजचा दिवस माझं शरीर खूप छान पद्धतीने हील होत आहे, आणि माझे विचार, माझे रिलेशनशिप, माझे पैसे, माझं करिअर, या सगळ्या एरियाजमध्ये रोज काहीतरी छान घडतंय, काहीतरी हॅपी घडतंय. बरोबर. हे म्हटलं तरी खुश वाटलं पाहिजे. हां, सो तुम्हाला त्या प्रॉब्लेमपासून टेम्पररी डिटॅच होऊन तुम्हाला ही म्हणायची गरज असते. हां, तो मी जसं तुला म्हटलं हेल्थ वाईज आपण म्हणू शकतो की रोज माझी हेल्थ इम्प्रूव्ह होते, रोज काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती, आणि त्याने म्हणायला म्हणजे विश्वास पण बसतो. कारण आपण असं म्हणत नाही की समजा आज मला वेट कमी करायचं तर माझं वजन इथून इथं झालं, थोडं थोडं जर केलं तर आपल्या माइंडला पण थोडासा विश्वास बसायला सोपं होतं. एक्झॅक्टली. कारण ते पण एक प्रोग्रामिंग आहे ना, तुम्ही ते प्रोग्रामिंग करताय आणि कुठेतरी तुम्हाला माहिती असतं की आपल्याला त्याला वेळ लागतोय. बरोबर. तर तो रेझिस्टन्स येऊ न देता अफर्मेशन जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेला अफर्मेशन्स खूप छान काम करतात. इव्हन मनी वाईज पण आपण म्हणतो की मला ना भरपूर पैसे हवेत. एकतर भरपूर म्हणजे किती, ते पण काही डिफाईन नाही. मिनिमम किती मी असं म्हणेन. मी तुम्ही कधीच मॅक्सिमम मला इतकेच हवेत असं म्हणू नका. म्हणजे मी तुला सांगते, आज सकाळी मी एकांशी बोलत होते, त्या मला म्हणलं ना मला महिन्याला ॲटलिस्ट 10 तरी क्लायंट्स पाहिजेत. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर 50 मिळतात तर तुम्ही 10चं लिमिट का घालताय. मी तुम्हाला म्हणेन मला भरपूर क्लायंट्स मिळतात. हां, ते कसे ॲडजस्ट करायचं हे तुमच्यावर आहे, पण तुम्ही लिमिट करू नका. असं तुमच्या अफर्मेशनमध्ये कुठे ना कुठे लिमिटिंग काही नाही आहे ना, हे बघणं पण इम्पॉर्टंट आहे. हां, सो तुम्हाला
युनिव्हर्स द्यायलाच बसलंय, फक्त तुमची मागायची कमी आहे. ओके. सो तुम्ही अफर्मेशन बनवताना ही काळजी घ्या की तुम्ही काय पद्धतीने बनवताय आणि कुठेही तुमच्या लिमिटेशन्स त्याच्यात नाही आहेत ना. मला हे थोडंसं नीट समजून सांग ना, लिमिटेशन्स कसं. लिमिटेशन्स म्हणजे असं मी तुला म्हणलंय, त्या मला म्हणलं की मला 10 क्लायंट्स हवेत. ओके. पण जर माझी फ्रिक्वेन्सी वाढली तर मे बी मला 50 येऊ शकतात. बरोबर. तर मी 10ची लिमिट का घालू, मिनिमम 10 तरी येऊ देत, असं म्हणायचं. एक्झॅक्टली. सो मिनिमम 10 आले की मिनिमम 10 ते इन्फिनिटी, बरोबर, किती पण येऊ शकतात. बरोबर. सो तुम्ही तुमचा सेट आहे तो मोठा केलाय. बरोबर बरोबर. सो तुम्ही मिनिमम सेट करू शकता. इव्हन पैशांच्या बाबतीत पण मला मिनिमम 50,000 तरी हवेत, ऍटलीस्ट 50,000 मिळू दे. आणि तसं म्हटलं ना की थोडंसं प्रेशर पण रिलीज होतं की म्हणजे आता जर मी म्हटलं की मला 50,000 हवेत, हे झालं एक वाक्य, आणि दुसरं वाक्य मी म्हटलं की मला कमीत कमी 50,000 तरी पाहिजे. एक्झॅक्टली. बरोबर. आपल्याच मनाला ते मिळतं. बरोबर बरोबर. की आपण स्ट्रिक्ट नाही होत.